सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत भन्नाट आणि प्रेरणादायी विषयावर चर्चा करणार आहोत। सेंद्रिय शेतीचं महत्त्व तर आपल्याला माहितीच आहे, पण आज आपण बघणार आहोत की जेव्हा सामूहिक शक्ती या सेंद्रिय शेतीला जोडली जाते तेव्हा नेमकी काय जादू होते। जय भवानी शेतकरी गट एकत्र येऊन दशापर्णी अर्क नावाचा एक जबरदस्त नैसर्गिक शेती उपाय कसा तयार करतोय हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। आता हे चित्र बघा, शिळ गावातल्या सुशीला मधुकर बांगर आणि जय भवानी शेतकरी गटातल्या इतर महिला एकत्र बसून काम करतायत। पण इथे सगळ्यात भारी गोष्ट कोणती वाटली मला की हे फक्त काहीतरी शेतीचं काम चालू नाहीये, ही एक ताकद आहे, एक जिद्द आहे। या महिला नुसते एक नैसर्गिक कीटकनाशक बनवत नाहीयेत, तर एकत्र येऊन स्वतःच्या आणि संपूर्ण गावाच्या स्वयंपूर्णतेचा एक भक्कम पाया रचतायत। सुशीलाताईंच्याच शब्दात सांगायचं झालं तर आम्ही आमच्या गावामध्ये जय भवानी शेतकरी गट तयार केलेला आहे। सर्व महिला एकत्र येऊन साहित्य जमा करून हे बनवायला घेतलेले आहे। नमस्कार, माझं नाव सुशीला मधुकर बांगर, मी शिव या गावातून बोलते। आम्ही आमच्या गावामध्ये जय भवानी शेतकरी गट तयार केलेला आहे। त्या गटाची सुरुवात आता आम्हाला जो माहिती मिळाली त्यानुसार आम्हाला दशपर्णी अर्क बनवायला सांगितलं आहे। तो बनवण्यासाठी आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन सगळं साहित्य जमा करून ती हे बनवायला घेतलेली आहे। त्याची माहिती थोडक्यात सांगते तुम्हाला। आम्ही त्याच्यासाठी 10 प्रकारची पानं तयार केलेली आहे। 10 करंजाचा पाला आहे 2 किलो, चंदारगत आहे 2 किलो, कनेरी लाल कनेरी आहे 2 किलो, वनई 2 किलो, रुईची 2 किलो, पपईची पानं घेतलेली आहे 2 किलो, गुरवेलचा पानं घेतलेली आहे 2 किलो, सीताफळ घेतलेली आहे 3 किलो, त्याच्यामध्ये लिंबाडा 5 किलो, देशी गाईचं शेण घेतलेलं आहे 5 किलो आणि गोमूत्र 10 लिटर घेतलेला आहे, मिरचीचा ठेचा घेतलेला आहे 2 किलोचा आणि लसणाची पेस्ट अर्धा किलोची। अशा प्रमाणामध्ये आम्ही हे साहित्य घेतलेलं आहे। तिथे 170 लिटर पाणी घेतलेले बाजूला, त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं साहित्य एकत्र करून टाकून आणि त्याच्यापासून आम्ही दशपर्णी अर्क तयार करणार आहोत। हे 10 पाले नेमके कोणते, चला लिस्ट बघूया। या पहिल्या 5 पाल्यांमध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो कडुनिंब आणि सीताफळाचा। या कृतीसाठी 5 किलो कडुनिंबाचा पाला आणि 3 किलो सीताफळाचा पाला लागतो। आता हेच जास्त का, कारण कडुनिंब आणि सीताफळामध्ये किडीला मारण्याचे आणि औषधी गुणधर्म नैसर्गिकरित्याच खूप जास्त असतात। त्यानंतर आपल्याला लागतो प्रत्येकी 2 किलो करंजाचा पाला, निरगुडीचा पाला आणि टणटणीचा, ज्याला आपण घाणेरी पण म्हणतो, त्याचा पाला। या प्रत्येक पानाची कीड नियंत्रणात आपली अशी खास भूमिका असते। आता उरलेले 5 पाले बघूया। सुशीलाताई आणि त्यांच्या गटाने अगदी शोधून प्रत्येकी 2 किलो रुईचा पाला, पपईचा पाला, मोगली एरिंडाचा पाला, लाल कन्हेरीचा पाला आणि शेवटी गुळवेलाचा किंवा पांढऱ्या धोत्र्याचा पाला गोळा केलाय। तर यात लागतं 5 किलो देशी गाईचं शेण आणि 10 लिटर गोमूत्र। हे दोन्ही घटक कुजण्याची प्रक्रिया एकदम फास्ट करतात आणि यानंतर यात जातो एक असा घटक जो ऐकूनच किडीला घाम फुटेल, तो म्हणजे 2 किलो हिरव्या मिरचीचा ठेचा आणि अर्धा किलो लसूण ठेचा। बापरे, विचार करा, यामुळे दशपर्णी अर्काला असा काही उग्र आणि तिखटपणा मिळतो ना की पिकावरची कोणतीही कीड कायमची पळून जाते। आता एवढं सगळं साहित्य गोळा झाल्यावर प्रत्यक्षात करायचं काय? कृती एकदम सोपी आणि सुटसुटीत आहे। पहिली स्टेप, 200 लिटर मावेल अशी एक मोठी पाण्याची टाकी घ्या। दुसरी स्टेप, त्या टाकीत 170 लिटर पाणी भरा आणि तिसरी आणि शेवटची स्टेप, आपण आतापर्यंत पाहिलेले ते सर्व 10 प्रकारचे पाले आणि सगळे सेंद्रिय घटक या पाण्यात टाका आणि मस्तपैकी एकजीव करून घ्या। सुशीलाताई सांगतात तसं हे सगळं व्यवस्थित मिसळून ठेवलं की तुमचा हा पॉवरफुल अर्क तयार। ये दिला है